राधे 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 राधे. स्टूलवरती ठेवा. शांत बसा. मै हरि ओम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे महान मंत्र सांगितला माहिती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. कोण म्हणत होतं माही? चैतन्य महाप्रभू. हे मंत्र, हे महान मंत्र सांगितलं. चैतन्य प्रभू हे मंत्र पडत पडत साक्षात भगवान बनले, भगवंताचं स्वरूप बनले. किती शक्ती नाही या मंत्रामध्ये. पण टाळी वाजून म्हटलं पाहिजे, टाळी वाजून म्हटलं पाहिजे ना. त्याला कीर्तन म्हटले शास्त्रामध्ये. कीर्तन टाळी वाजून म्हटलं पाहिजे. राधे राधे. सांग मंगेश. लक्ष ठेव माझ्या. हे चैतन्य महाप्रभू. राधे 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 राधे. हे प्रभू, हे मंत्र पडत 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 साक्षात भगवंताचं स्वरूप बनलं माहीत. इतकी शक्ती कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये शक्ती. पण ती टाळी वाजून म्हटलं पाहिजे. टाळी वाजून. चैतन्य महाप्रभू आज लाखो करोडो लोक हरे कृष्णा हरे रामावर गीत गातात. त्यांचे भक्त बनत माता. हे महान मंत्र भागवतामध्ये सांगितलं. मी कशाला बोलतो? टाळी वाजून म्हटलं पाहिजे. टाळी का वाजवायची? टाळी एक नाद है, एक ध्वनि है. एक नाद है, एक ध्वनि है. टाळी बजा दी ना, कीर्तन सेवा, नाद निकलता बाहर. देखो नाद निकलता है. नाद आकाश में लीन होता है. हाताने टाळी, मुखाने नाम म्हणत नाही का आपण? म्हणत नाही का? पण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजून भगवंताचं कीर्तन केलं पाहिजे. मी तुम्हाला एक सूत्र सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. माई व्यास जनकाला कथा सांगत असताना सगळे टाळी वाजवायचे, पण व्यास कथा सांगत नव्हती. माई आई बोल नको, शांत बस, बोल नको. लक्ष दे माझ्याकडे. काय म्हणायचे? सगळं गाव याचं कथा ऐकायला, पण जनका आल्याशिवाय कथा सांगत नव्हते. बघा भेद आहे का नाही? भेद आहे. बघा ना, जनक आला तर कथा चालू करायचे, जनक नाही आला तर मौन बसायचे. व्यास 17 पुराण लिहिली व्यासांनी, 18वा पुराण महाभारत लिहिला. 16 पुराण लिहिली व्यासांनी, 17वा महाभारत लिहिला, 18वा श्रीमद भागवत महापुराण लिहिलं. माही तरी व्यास ज्ञानी होते, पण गाववाल्यांनी त्यांना प्रश्न केला, हे व्यास गुरुदेव आपके पास वेद है, आपके पास वेद है,
सगळे गाववाल्यांनी त्यांना सांगितलं तुमच्यामध्ये भेद आहे. जनक आल्यानंतर कथा सांगता, आम्ही आल्यानंतर कथा सांगत नाही. तुम्ही व्यास कैसे ज्ञानी महात्मा, तुम्ही ज्ञानी महात्मा कैसे. आज मला तर असं वाटतंय आज इथले चिरंजीव आज माझ्या सगळं व्यासपीठावर बसलेत. माई डेमरे महाराज किती भाग्यवान आहे तुमच्या गावात. संन्यासी महात्मा शिवाजी महाराज हरिभक्तपरायण शिवाजी संन्यासी महात्मा हो, कीर्तनकार संस्था चालवतात, मुलाला ते संस्कार लावतात. मग ते आज व्यासपीठावर बसले माझ्या. मी बी भाग्य समजतो माझं. कीर्तनकार बसले आणि कीर्तनकार बसत नाहीत राम 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 नाही बसत. त्याला आतूनच लागतं छंद, मग त्याला गोडी लागते बसण्याची. कथा माणसाची जीवनाची व्यथा मध्ये होती. कथा आहे कोणा किती ज्ञान आपके पास है नाना, ज्ञान पतला है निकल जाएगा, पर भक्ति पतली नहीं है, भक्ति जड़ है. एक जड़ है, एक झाड़ है बड़ी. ये शाखा पत्ते, ये शाखा पत्ते पुष्प, ये शाखा अलग अलग है, पर जड़ नहीं, शाखा नहीं है, पुष्प नहीं, फल कहां से आएंगे. जड़ ही भक्ति है, बाद में ज्ञान है. पहली भक्ति कर लो, ज्ञान अपने आप स्थिर हो जाएगा, वही ज्ञान टिक सकता है. त्या डबड्यावर बघून मोबाईल 4 आपण पाठ करायचं, लगेच कीर्तनकार बनायचं राम राम राम. ना 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 नहीं टिक सकता. ज्ञान आएगा, ज्ञान आएगा, लोग स्तुति करेंगे, पर ज्ञान टिक नहीं सकता. ज्ञान नहीं टिक सकता. पहला जड़ चाहिए, जड़. एक सांगू तुम्हाला, पहली माँ चाहिए, बाद में बच्चा. पर माँ पत्नी कब आती है, बच्चे के बिना माँ पदवी नहीं आती. समजलो माझं सूत्र. मराठी मध्ये सांगू, मराठी में सांगतो तुम्हाला. माँ मग कधी पदवी येते. हे आई पदवी कधी येते. हे आई, हे आई, हे आई पदवी कधी येते. माँ जब बच्चा पैदा करती तो तुझे माँ पदवी आती है. बच्चा पैदा नहीं करते माँ कोई नहीं कहेगा. मावशी म्हणेन, चाची म्हणेन, माझी काकी म्हणेन, माझी बहीण म्हणेन, पर माँ पदवी नहीं आती. पहला बच्चा पैदा करने के माँ माँ पदवी आती है. ऐसा पहला भक्ति है, बाद में ज्ञान. पहले भक्ति है, बाद में ज्ञान है. 4 अभंग पाठ करना, एक चतुर्मास निकालना, लेकिन कीर्तनकार बनना अच्छा नहीं है. ज्ञान नहीं टिक सकता. पैसा मिल जाएगा, पैसा मिल जाएगा, संपत्ति मिल जाएगी, लोग स्तुति करेंगे, पर आप भगवान के पास नहीं जा सकते. पर ये महाराज पैसे नहीं है कि महाराज ने संस्था, आलंदी में निकली संस्था, बच्चे को संस्कार दे रहे, इसको कहते हैं महाराज. फिर आपका गांव का बच्चा है, आपका गांव का बच्चा है, कितनी भूमि पवित्र है, कीर्तनकार महात्मा है, और शास्त्री भी है ना, वही शास्त्री भी है ना, मैंने पढ़ा पत्रिका में. क्या नाम है इसका. सिद्धेश्वर शास्त्री, ये भी बच्चा है. सिद्धेश्वर शास्त्री ये भी कीर्तनकार है. देखो कितनी पवित्र भूमि है. कहने का मतलब मेरा, कितनी पवित्र भूमि है सालेगाव. और दुधामध्ये साखर पडली, 14 महात्माला 4थ्याला बोलून घेतलंय. 3 कीर्तनकार, शास्त्री, मृदंगाचार्य. मृदंगाचार्य बहुत बड़ी है, अच्छा है. आणि 4था महात्म्याला तुम्ही बोलून घेतलंय. कितना भाग्यवान है गाव माई, कितना भाग्यवान है तुम्ही. बहुत भाग्यवान आहे माझे माई. मला आनंद आहे कथा सांगणार. कथा ही माझी प्राण आहे, कथा ही माझी प्राण आहे. लक्ष द्या माई, मी कशात बोलतो. टाळी वाजून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन. बरोबर आहे. मग सगळे गाव टाळी वाजवायचे. आणि व्यास सांगा ना कथा आम्हाला. व्यास सांगत नव्हते, मौन शांत बसायचे. व्यास समाज पुढे बसला, अख्खं गाव बसले पुढं समोर. एक शाना मनुष्य उठून म्हणाला, बाबा आप ज्ञानी है, आप साधु है, महात्मा है, त्यागी है, ब्रह्म ज्ञानी है, पर आपके पास भेद है. बाबा आपके पास भेद है. व्यास ने कहा नहीं. व्यास ने कहा माझ्या मना भेद नाना. इधर चांभार, कुंभार, कोष्टी, मराठी, गोसाई, जाती, हिंदू कोई बसला तर मी त्याला कथा सांगतो. मग का सांगत नाही तुम्ही कथा. 1 घंटा बसलो आम्ही, सांगा कथा आम्हाला, प्रभूची कथा नाही सांगितली. का हो. हे माझ्या माता पिता का सांगितलं नाही सांगा ना. लक्ष द्या माझ्या. व्यास बसलेत व्यासपीठ, समाज बसला भरपूर, भयानक समाज मंडप भरला, पण व्यास कथा सांगत होते मौन. का
आणि मायो लोकांनी सांगितलं व्यास तुमच्या मनामध्ये भेद आहे. जनक आला की कथा चालू करता, आम्ही बसलो की सांगत नाही, असं का? व्यास म्हणले तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल, बसा कथा सांगतो. तुरंत जनक आहे, तुरंत जनक राजा आला आणि समोर बसले आसन टाकलं, व्यासांना प्रणाम केला नाही. शास्त्र सांगतंय व्यास आने के बाद प्रणाम करना चाहिए. तुम्ही म्हणसाल महाराज मला करा का? मला करा ना करा, शास्त्र सांगतंय, तुम्हाला सांगायचं काम गुरुच आहे. व्यास आल्यानंतर प्रणाम करना चाहिए. माँ कोई संत है, कोई साधु है, कोई महाराज है, कोई साधु संत महात्मा है, प्रणाम करना चाहिए. चरणाला स्पर्श कर न कर पण प्रणाम करना चाहिए. जनक समोर बसले माई आणि व्यासांनी कथा चालू केली. बघा माई, जनक समोर बसल्या व्यासांनी कथा चालू केली. थांबा, कथा बंद करा. बघा गावाले किती ताकद आहे, कैसा श्रोता कैसा वक्ता. थांबा बाबा, कथा बंद करा, आम्हाला सांगा. आम्ही बसल्यानंतर कथा सांगत नव्हता, जनक येऊन बसला की कथा चालू केली. बाबा काय फरक आहे? ते म्हणलं कथा ऐका, शांत बसा, ऑटोमॅटिक तुम्हाला कळ. बरं ठीक आहे, शानी माणसं असतात ते म्हणजे हा ठीक आहे मध्ये बोलू नका, चालू करा कथा. कथा चालू झाली. व्यास भगवंताचा अवतार आहे, माया रचली. व्यास प्रभूचा अवतार आहे, माया रचली. माई हे माता, माया काय रचली माहितीये? गावाच्या कोपऱ्याला आग लावली आणि एका माणसानं बघितलं, पळा पळा उठा उठा, आग लागली, गावाच्या कोपऱ्याला आग लागली, इजवा संपूर्ण मंडप खाली झाला. पण जनक नाही हलला. बघ माई, जनक नाही हलला. असं बसले ना चपट खाली आसन लावून, गुरुदेव सांगा ना कथा आम्हाला प्रभूची. बघा जनक राजा म्हणते, गुरुदेव सांगा ना माझ्या प्रभूची कथा का बंद केली? व्यास म्हटले थांबा जनक, थोडं थांबा. सगळं मंडप खाली झाला. माझी मुलगी घरी आहे, माझा मुलगा घरी आहे, माझी बैल घरी ती, माझं पैसे घरी आहे, माझं सोनं घरी आहे, माझ्या घराला आग लागले, पूर्ण मंडप खाली झाला. सगळे निघून गेले. माता तिथं गेला तर तिथं आग इजवून आले माघारी. थोड्या वेळानं जनकाचा वाडा जाळला आणि जनकाला सांगितलं गाववाल्यांनी, जनक ए जनक, पत्नी बाल बच्चे सगळे आग लगरी है, भागो भागो. जनक नाही ऐकले, शांत बसले. गुरुदेव सांगा कथा, हे गुरुदेव सांगा कथा. जनक नाही हल्ला. व्यासांनी सांगितलं एवढाच फरक आहे, तुम्ही पळत पळत गेला, जनक माझा नाही हल्ला, मायामध्ये तुम्ही गुंतलाव, म्हणून तुम्ही आल्यावर कथा सांगत नाही. श्रोता पक्का पाहिजे, श्रोता पक्का पाहिजे. किती समाज बसला याला महत्व नाही माहीत. पण महाराज तुमच्या गावामध्ये मला हे एवढं आवडलं. आता मी 5-5, 10-10 समाज रडीतो, पण मला एवढं आवडलं की माता शांत बसून कथा श्रवण चांगली, म्हणून माझ्या वाणीचा वापर मी करतो. महाराज शांत बसून आहे की मी कालच पाहिलं, त्याला गोडी आहे, पण त्याला रस पाजणारा नाही कोण. महाराज त्याला रस पाजणारा कोण नाही. बघा माई, भेद निघला का नाही? श्रोता पक्का पाहिजे, वक्ता कच्चा है, श्रोता पक्का, मिलन नहीं होता. शास्त्र सांगत श्रोता पक्का है पण वक्ता कच्चा है. कोई ज्ञान नहीं है, कोई समझ नहीं है, कोई ब्रह्मशास्त्र ज्ञान नहीं, गुरु अच्छा नहीं है, खान पान अच्छा नहीं है, सोना बिना भोग नहीं, तृष्णा वासना अच्छा नहीं है. वक्ता कच्चा है, श्रोता पक्का, मिलन नहीं होता, मेळ जुळत नाही. माई तुम्ही पक्के पाहिजे, वक्ता बी पक्का पाहिजे, तर रुळावर गाडी चालते, रुळावर गाडी चालते. गाडीला 2 चाकं असतात माई. चालत चालत एक चाक जर मोडलं माई, ते किती मी महागायची गाडी असो, गाडी पलटी होती. तुमच्यात आहे का गाडी? बैलगाडी आहे ना? किती तुम्ही नवी बनवा, चालत चालत बोजा टाकला, चाक जर मोडलं ना, एका चाकाची गाडी पलटी होती. दोनों पक्के चाहिए, तवा ही चलतो नहीं. श्रोता पक्का. शास्त्र कहता है सुनाने वाला, सुनने वाला और कथा कहने वाला, तीनों का समुच्चय चाहिए. कथा कहने वाला, सुनने वाला और कथा में शांत बैठकर श्रवण करने वाला, ये तीनों गंगा यमुना सरस्वती का संगम है.
ये संगम में स्नान करो, नहीं स्नान करेंगे बाद में करेंगे महाराज। गंगा कहाँ है? गंगा निकल जाएगी। गंगा कहाँ है? आपके पास आई है, ये शिव गंगा आपके पास आई है। जल्दी स्नान कर लो, लवकर लवकर स्नान करून घ्या, नाही तर निघून घ्या तुम्ही म्हणसाल महाराज पाणी कुठे आहे, पुन्हा पाणी कुठे आहे? माई नाही माई पाणी, शिव रूपी गंगा वाहते, लवकर लवकर डुबकी लावून घ्या, डुबकी मारा, त्या ज्ञानामध्ये डुबकी मारा माई, तर उद्धार होतो माई। मी कशाला बोलतो? कीर्तन, आता कीर्तनचा अर्थ काय माई? हो कीर्तन कसं करायचं माई सांगा? तुम्ही म्हणतात महाराज मी कीर्तन करते, कीर्तन करते, मग कीर्तन का अर्थ क्या है? शास्त्र कहता है कीर्तन में 3 शब्द है। आता महाराज बसलेत, दुधामध्ये साखर पडली, दूध येते पुढे साखर पडली, आणखी आनंद वाढला मला। आणि गायन बी करतात, असं नाही की ते शिकवतात मुलांना, गायन बी करतात। कीर्तन मी रात्री कीर्तन आपलं होतं ना महाराज सोबत, गोड कीर्तन झालं रात्री, सांगितलं मला लोकांनी, छान। कीर्तन 3 शब्द आहे माई। कीर्तन शब्द किती? कीर्तन 3 शब्द आहे। उलटा करो, उलटा करो ना, 2 तप झाले ना, 2 तप झाले ना, 2 तप सांगा ना। कीर्तन किती शब्द आहे? कीर्तन 3, उलटा करा ना। हा नर्तकी, नाचनाच आहे कीर्तन मध्ये माई। ते कीर्तन लाज छोड़कर नाचना चाहिए। मीरा नाचती थी मीरा, पण लज्जा छोड़ दी। ऐसा नाही की मी राणा परिवार की आहे, मोठ्या घरची मी आहे, मी पाटील घराण्याची आहे, माझा पती मोठा राजा आहे, मी राजकन्या आहे, अशी मीरा नाही म्हटली। मीरा पायात घुंगरू बांधून नाचत होती चौकात। हर हर महादेव। मी कशावर बोलतो माई? लाज लज्जा सोडली पाहिजे। तर ते व्यक्ती स्त्री पुरुष कीर्तन करू शकतात, नाचू शकतात। तुम्ही जर म्हटलं ना पुरुष मंडळी मी नाही नाचणार, बस परमार्थ करू शकत नाही। तुम्ही म्हणलं ना माई बसले तर मी कसं नाचू, तुम्ही परमार्थ करू शकत नाही। शास्त्र है लाज लज्जा सोडने के गरीब परमार्थ कर सकता है। एक सांगू तुम्हाला सूत्र, लक्ष द्या। मीरा नाचत 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 असताना का साधूनी पाहिजे बघा, लक्ष द्या। मी काय बघा, किती कुलानातल्या मोठ्या कुळातली राजाची पत्नी, किती सुंदर नारी, किती मोठ्या घरातली माई, ती कन्या सगळी लाज लज्जा सोडली आणि लोक म्हणाली
चांगली कन्या, मोठ्या घरातली कन्या नाचू लागली, पण मीरानं लाज लज्जा सोडली आणि मीरा नाचू लागली. काय म्हणायची? हे गोविंद, हे माधव, हे गोविंदा, हे माधव, मेरे सिर पर पति सोई. हे गोविंद, तू मेरा पति है. हे गोविंद, मैं सब कुछ छोड़ दिया, तू मेरा पति है, आ जाओ मुझे दर्शन दे दो. हे गान गात गात मीरा नाचायची. एका साधून पाहिलं, मीरा थांब. मीरा थांबली. बाबा प्रणाम. बघा माई कुलवान नारी होती. प्रणाम घातला बाबांना. बाबा म्हटले, मीरा ताल से नाचो. मीरा कहा, मां ताल से नाचो. तर मीराच्या डोळ्यातून धारा आल्या. माई बघ, संतांनी सांगितलं, हे मीरा तुला नाचायचे ना, ताल से नाच, इकडे वाकडे नाचू नको, ताल से नाच. तर मीराच्या डोळ्यातून धारा लागल्या. बाबा मैं ताल से नहीं नाचूंगी, मैं प्रेम से नाचूंगी, मैं प्रेम से नाचूंगी. बघा मीरा, मोठ्या घरातली कन्या माझी, माझी मीरा, माझी कन्या, मी प्रेम से नाचूंगी, मला ताल सूर माहित नाही. बाबा, त्या बाबाने मीराला तो पाय धरलं नाही, म्हणून आज मीरा संत बनली. मीरा संत बनली. बघा इतिहास, बघा संत बनले मीरा, संत. राजघरातली कुलवान कन्या, त्या मीराचं संतांनी पाय धरलं. मीरा बस, तुझ्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, मैं ताल से नहीं नाचूंगी. बाबा मला ताल नहीं, पण मेरे हृदय में, मेरे बाल बाल में प्रेम बसा है, मेरा गोविंद बैठा है, मैं प्रेम से नाचूंगी. त्या बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. संतांनी पाय धरलं. मी कशावर बोलतो? हे माई, हे माझे माता पिता, मी कशावर बोलतो? लाज लज्जा सोडा. तो भक्ति बाद है, भक्ति बाद में है, पहले लाज लज्जा छोड़ो. आप स्वयं कौन है मत जानो. आप स्वयं कौन है मत जानो. मी मोठा छोटा, मी बड़ा, मी ज्ञानी, मी ऐसा तैसा संपत्तिवान, ना 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 ना, इसके पास नहीं चलता. ये बाजू में रखो, ये बाजू में रखो ना, ये बाजू में रखो. इधर नहीं चलता, यहाँ जगह में नहीं चलता. छोटा मोटा. मुझे बाबा कहते, महाराज दूसरों को मान दे दो तो बड़ा बन जाएगा. महाराज मुझे बाबा गुरु, दूसरों को मान दे दो तू बड़ा बन जाएगा, अपना मान मत ले लो. म्हणून महाराज मी सांगत होतो, छोटी गाड़ी छोटा महाराज, छोटा घ्या, बस ज्यादा मस्ती नहीं. दूसरे को मान देना सीखो. मुझे गुरु माई, दूसरे का मान देना सीखो, आप बड़ा बन जाएगा. आपको मान मांग लिया ना, आप छोटा बन जाएंगे. हाँ, मुझे गुरु वचन है, छोटा बन जाएगा. दूसरे का वचन, तू साधु बनना है, महात्मा बनना है, महाराष्ट्र में सब कीर्तन करना है, महाराष्ट्र में कथा गाना है. बेटा पहला मेन जड़ आचरण शुद्ध रखो, बस तू बड़ा साधु बन जाएगा. माझे बाबा, माझे गुरु. हाँ, एक परिवार त्याग कर, हजारों लाखों परिवार तो जोड़ेगा, पर आचरण बिगड़ जाएगा, साधु नहीं बन सकता बड़ा. तुझे भगवान तुझे चकनाचूर कर देंगे बेटा. हे बाबाचं माझे वचन आहे बाबांनो. म्हणून आज मुंबई, कलकत्ता, मद्रास, हैदराबाद, गोवा कथा करतो महाराज. मी कथा करतो मोठ्या मोठ्या. माझं कथाही प्राण आहे, कथाही प्राण आहे. महान भाग्यवान आहे साडेगाव, माझं महान भाग्यवान आहे. काहीतरी पुण्य असन. मला तर असं वाटतं की सरस्वती मैया खींचून आणण्याकरता सरस्वती नदी इधर है. सरस्वती नदी केस में पैदा होती है और गोदावरी मिलती है. सरस्वती ने वहां खींच के लाया है, मेरे नगर में आ जाओ. पर मला थोड़ी खंत लगती महाराज जी, भोलेनाथ बाबा का मंदिर खड़ा करो, बस इतना आप कार्य कर लो. आप ज्ञानी हैं, आप कार्य कर लो. भोलेनाथ बाबा का मेरा मंदिर खड़ा कर लो, इसको मकान बनाओ बाबा का. भगवान भगवान तर भोलेनाथ बाबा भूतनाथ है, कहाँ में रहता है, कहाँ में रहता है, मशान भूमि रहता है. पर आज कलयुग में अनपढ़ लोग को, मूर्ख लोग को, पापी लोग को दर्शन करने से पाप नाश होता है. इसलिए इसका मंदिर बनाओ भोलेनाथ बाबा का. बस इतनी मेरी इच्छा है. ये काम आप कर लो. मी कशा बोलतो माई, हे माता कशा बोलतो मी. लाज लज्जा छोड़, संत बच्चे तूच मेरा है, तूच जिजा है. मेरा तूच है माई, जिजा तूच है.
दुसरं कोण नाही. मुक्ताबाई तूच आहे, मुक्ताबाई तूच आहे, जना तूच आहे. महाराष्ट्राला येड लावलेला छत्रपती की माँ जिजा तूच आहे, दुसरं कोण नाही. तुम्ही, मी सामान्य स्त्री आहे, मी अमुक अमुकची पत्नी आहे, मी सामान्य है ना ना माँ, सामान्य है. तू जर मुझे पैदा नहीं कर सकती तो साधु कैसा बनता. तू मेरी माँ है, तू पैदा मुझे नहीं कर सकती, साधु संत भिक्षा कहाँ मांगेंगे. गृहस्थी श्रेष्ठ है, शास्त्र कहता है वानप्रस्थ, संन्यासप्रस्थ आणि ब्रह्मचार्य आणि गृहस्थी, हे गृहस्थी श्रेष्ठ है. शास्त्र सांगताय गृहस्थी मधून साधू बन, कडला जाशील, शेवट होईल. पण डायरेक्ट जर संन्यास घेतला, एक स्त्रीनं धोका दिला, सगळं पाणी पडते त्या संन्यासवर. भागवत शास्त्र वाचा. लाखों वस्तु सामने है, सबका न्यास, इसका नाम संन्यास. कोई वस्त्र विस्त्र कोई नहीं है, सादा रहना, सादा खाना पीना घूमना, मिल गया ठीक है, नहीं मिल गया ठीक है, प्रणाम किया ठीक है, नहीं प्रणाम की ठीक है, मान दिया ठीक है, नहीं मान दिया ठीक है. वही सन्यासी है, वही त्यागी है. आपको मन को जीतता है ना, वही त्यागी सन्यासी है. स्त्री को सन्यास ने देखना चाहिए, साधु ने सन्यास को देखना चाहिए. साधु सन्यासी ने स्त्री को जरूर देखो, पर मेरी माँ है, मेरी माँ है, मेरी बहन है, मेरी चाची है, मेरी बेटी है, ऐसी नजर रखो, वही सन्यासी है. भागवत वाचा, वाचा भागवत. बघा सोपं का संन्यास घ्यायचा. हा कठीण आहे, पण कोणी बी संन्यास घेऊ शकत नाही. अनेक जन्माचं पुण्य व्हावं लागतं पाठीमागचं, तेव्हा संन्यास दीक्षा मिळते माता. पण संन्यास दीक्षा घेतल्यानंतर बहुत कट्टर आहे, बहुत सावधान, सावधान राहावं लागतं. नाही माता पिता, भागवत शास्त्र अलग है आणि शिवपुराण अलग है. मी कशावर बोलतो, कीर्तन नाचना. मी कशावर बोलतो, तो कीर्तन आहे. नाचो, लज्जा छोड़कर नाचो, तर कीर्तन सफल. दूसरा शब्द है श्रवण, दुसरा शब्द लिखा है श्रवण. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही श्रवण करतोय कथा, ना ना, श्रवण नाही. कथा ऐकणं वेगळं आणि कथा ऐकून करून घेणं वेगळं. कथा ऐकून ह्या कानामध्ये घेणं, ह्या कानातून सोडून देणं ते वेगळं. कथा ऐकायनं म्हणजे श्रवण करणं, ह्या कानातून ऐकायचं, हृदयामध्ये बसवायचं, त्याला श्रवण म्हटलं महाराज. शास्त्र माझे बाबा संता कहता है, एक कान से कथा सुनकर एक कान से निकल जाना ये सोता है, सोता है. पण हे कान से कथा हृदय में उतरना वही श्रोता है, पक्का श्रोता है, वही श्रोता है पक्का. श्रोता पक्का चाहिए, वही श्रोता है, वही श्रवण कर सकता है. कैसा, दृढ़ से. हा कथा कशी ऐकायची, दृढ होऊन कथा ऐकायची. मग दृढ कथा ऐकली ना, बस श्रवण पक्का होता है, श्रवण पक्का होता है. पण सांगितलंय मनन, कीर्तन, श्रवण आणि मनन. मनन करणं कैसा कथा. तुम्हाला मी कथा सांगतो ना, मग तुम्ही म्हणता महाराज मी मनन करते. कशी मनन करणार, बघा शिवपुराण सांगताय. तुम्ही म्हणता महाराज मी कथा ऐकली, सांग बघू काय ऐकली कथा. काय नाही, निश्चित महाराज छान कथा केली. काय छान केली कथा, महाराज मीला कथा सांगू शकू. पण माई महाराजाचं एक ना एक सूत्र हृदयात तुझ्या बसव, कथा सफल तुझी. एक सूत्र तुझ्या हृदयामध्ये बसव, एक दृष्टांत तुझ्या हृदयात बसव, तुझं जीवन सफल, जीवन सफल.